नमस्कार मित्रांनो, स्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या घरी आलेली असते आणि सौमित्र खाली येतो. तर त्याच्या हातामध्ये ती एंगेजमेंट अंगठी नसते. तर लगेच ऋषिकेश पुढे होतो आणि सौमित्राला खुणावून अंगठी दाखवतो आणि तुझी होणारी बायको घरी आले असे सांगतो. तेव्हा सौमित्र लगेच आपल्या खिशातून ती एंगेजमेंटची अंगठी काढतो आणि बोटामध्ये घालतो. जानकी मात्र हे सर्व बघत असते आणि लगेच ऋषिकेश हा सौमित्राला पुढे बोलावतो. तेव्हा ऐश्वर्या खुश होऊन हाय सौमित्र असे बोलते. तर सौमित्र सुद्धा आपला हात पुढे करून हाय बोलतो आणि ऐश्वर्याचे लक्ष सौमित्राच्या हातातील त्या अंगठीकडे जाते. तेव्हा सर्वांच्या जीवात जीव येतो. त्यानंतर इकडे अवंतिका सौमित्र आणि ऐश्वर्याच्या लग्नाच्या पोस्टरबद्दल विचार करत असते आणि ऐश्वर्या जेव्हा तेथे आलेली असते की मी सौमित्राला जे मंगळसूत्राचे डिझाईन आहे ते दाखवण्यासाठी आले, हे सर्व क्षण तिला आठवून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. तेव्हा दामले सर हे ड्रायव्हरांना गाडी थांबवण्यासाठी सांगतात. तेव्हा ड्रायव्हर खाली उतरतात. तर दामले सर अवंतिकाला विचारतात की तू ठीक तर आहे ना. तेव्हा अवंतिका खूप रडू लागते आणि डॅड हे सर्व काय चालले, तुम्हाला माहिती आहे की डॅड मी सौमित्राशिवाय नाही जगू शकत, मला सौमित्राशीच लग्न करायचे. तर दामले सर तिला समजवतात. दामले सर अवंतिकाला म्हणतात की जानकी वहिनी आहे ना, त्या मला जरा व्यवस्थितच सेन्सिबल वाटल्या, त्या यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढतील, त्यामुळे सो रिलॅक्स, तू शांत हो. तर अवंतिका विचारते की डॅड माझे सौमित्रासोबत लग्न तर होईल ना. दामले सर म्हणतात की हो होईल. अवंतिका म्हणते की डॅड ती आज जी मुलगी आली होती ना, ती तीच आहे की सौमित्राशी होते, ती डॅड मंगळसूत्र दाखवायला आली होती, म्हणजे त्यांचे डॅड लग्न ठरले. म्हणून अवंतिका आणखीन रडू लागते. दामले सर म्हणतात की बेटा हे बघ, ती मंगळसूत्र दाखवण्यासाठी आली होती, अजूनही सौमित्राने तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही घातले, त्यामुळे तू शांत हो, जानकी वहिनी नक्की काहीतरी करतील. त्यावर इकडे घरी सौमित्र ऐश्वर्याला विचारतो की तू इकडे कशी. तर ऐश्वर्या खुश होऊन म्हणते की तुला मंगळसूत्राच्या डिझाईन दाखवण्यासाठी मी इकडे आले होते आणि चल ना आपण बघूयात, म्हणून सौमित्राच्या हाताला धरते आणि बाजूला घेऊन जाते. सर्वजण हे खाली बसतात. तर ऐश्वर्या कॅटलॉग असतो त्यातील डिझाईन ती सौमित्राच्या हातामध्ये पाहण्यासाठी देते आणि ज्या आपल्यासोबत डिझाईन आणलेल्या असतात तर त्या सौमित्राला दाखवते आणि यातील मी हे सिलेक्ट केले, हे कसे आहे असे विचारते. तेव्हा सौमित्र फक्त ओ असे म्हणतो. तर ऐश्वर्या म्हणते की म्हणजे मला असे वाटले होते की तू वाव असे म्हणशील. तेव्हा सौमित्र म्हणतो की मला आयडिया नव्हती की तू अचानक अशा मंगळसूत्राच्या डिझाईन दाखवण्यासाठी येशील. तेव्हा सर्वजण हे घरातील सौमित्रकडे बघत असतात आणि सौमित्र त्यांच्याकडे, आणि त्यातील मंगळसूत्र हातामध्ये घेऊन खरंच खूप छान आहे आणि मला खूप आवडले असे मुद्दाम तो नाना आणि सुमित्राकडे बघत म्हणतो. तेव्हा ऐश्वर्या लगेच खुश होते. तुला आवडले का असे विचारते. मग मला सुद्धा आवडले असे खुश होऊन म्हणते. तुझे आणि माझे चॉईस परफेक्टली हे सेम आहे. जानकीला मात्र खूप वाईट वाटत असते. सर्वजण ऐश्वर्याकडेच बघत असतात. तेव्हा ऐश्वर्या त्यांच्याकडे बघून विचारते की काय झाले, तुम्ही सर्वजण माझ्याकडे असे का बघतात, काही टेन्शन आहे का. तेव्हा सर्वजण लगेच एकमेकांकडे बघू लागतात. तर सुमित्रा म्हणते की अगं तुम्ही बघता, पण आम्हाला असे वाटले होते की तू आम्हाला सुद्धा डिझाईन दाखवशील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कमॉन, मंगळसूत्र मला घालायचे आणि माझ्या गळ्यामध्ये घालणार सौमित्र, मग त्याला आणि मला पसंत पडले की झाले. तेव्हा जानकी सुमित्राजवळ बसते आणि ऐश्वर्या जेव्हा तू हे मणिमंगळसूत्र गळ्यामध्ये घालशील तेव्हा तू किती गोड दिसते, किती सुंदर दिसते हे बघण्यासाठी आम्हीच तर आहोत ना, म्हणून आई तुला असे म्हटल्या. तेव्हा ऐश्वर्या मात्र मनात म्हणते की बोलली बरोबर, जिभेवर साखर ठेवून बरोबर सर्वांना गोड वेड्यात वेचून घेते. ही अतिशहाणी जानकी माझ्या जास्त डोक्यात जाती. तेव्हा ऐश्वर्या लगेच सुमित्राच्या हातामध्ये ते मणिमंगळसूत्र देते. तेव्हा सुमित्रा म्हणते की छान आहे, शोभेन तुला. तेव्हा ऐश्वर्या लगेच खुश होऊन सौमित्राकडे बघून हसते आणि तेवढ्यात फॅमिली फोटो फ्रेमची डिलिव्हरी येते. सारंग आणि गुलाब दादा धावतच जाऊन ती फ्रेम हातामध्ये घेतात. तेव्हा फ्रेम उघडून सर्वांना दाखवतात. सर्वजण मात्र ती फोटो फ्रेम बघून खूप खुश होतात. नाना आणि सुमित्रा म्हणतात की छान आहे फोटो फ्रेम. तर अगदी सर्वजण खुश होतात. तेवढ्यात आजी म्हणते की ओ सुनबाई, होणाऱ्या नवीन सुनबाई. तर ऐश्वर्या म्हणते की काय होणारी सुनबाई, सो स्वीट, काय म्हणत होत्या तुम्ही. तर आजी म्हणते
आम्हाला सुद्धा मणिमंगळसूत्राचे डिझाईन दाखवा म्हटलं. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की आओ दाखवा, आजीने ओके म्हटल्याशिवाय डिझाईन फायनल नाही होणार. तेव्हा ऐश्वर्या लगेच सारंगला म्हणते त्या बोलल्या ते मी ऐकलंय. तर सारंग म्हणतो की मग जा की. तर घरातील सर्वांना ऐश्वर्याच्या वागण्याचा जरा वेगळाच अर्थ होतो. सारंग म्हणतो की जा दाखवा की आजीला. तेव्हा ऐश्वर्या लगेच रागाने उठते आणि आजीकडे जाताना मुद्दाम सारंगच्या पायावर जोराने पाय देते. तेव्हा सारंगच्या आणि गुलाबरावच्या हातातील ती फोटो फ्रेम खाली पडते आणि फुटली जाते. सारंग जोरात असा आई ग ओरडतो. तेव्हा सर्वांना तर खूप धक्का बसतो. तेव्हा सर्वजण रागाने ऐश्वर्याकडे बघत असतात. तर ऐश्वर्या सारंगला म्हणते की ओ फुटली वाटतं फॅमिली. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी धावतच येतात आणि त्या फोटो फ्रेमवरील काचा उचलू लागतात आणि ऐश्वर्याला ऋषिकेश म्हणतो की फक्त फ्रेम फुटली, फॅमिली नाही. फॅमिली आणि फॅमिलीचं प्रेम दोन्ही शाबूत आहे असे जानकीकडे खुशून म्हणतो. तेव्हा जानकी सुद्धा म्हणते की ते कायम शाबूत राहील. तेव्हा ऐश्वर्या लगेच पुढे येते आणि माझ्या लग्नाची शॉपिंग बाकी आहे, मी आता निघते असे सर्वांना म्हणते. लगेच तेथील आपल्या काही पिशव्या घेऊन निघून जाते. तेव्हा सुमित्राला टेन्शन येते आणि ती आणि सौमित्र हे दोघे आतमध्ये निघून जातात. तर सारंग खूप नाराज असतो. तर जानकी ही सारंगजवळ येते आणि सारंग भाऊजी कशाला इतकी नर्वस होता, उलट काच फुटली म्हणजे बॅड लक गेला असे म्हणतात. त्यानंतर इकडे कावेरीही सयाजीरावांसमोर बाळाभाऊंना विचारते की अहो निमंत्रणाची यादी कुणाला द्यायची, झाली का तयार असे विचारत असते. तर सयाजी काका म्हणतात की त्यापेक्षा एक महत्त्वाचं काम आहे. जो पत्रिकावाला नाग्या येणार होता तो कुठे, CM साहेब आपल्या कार्यक्रमाला येणार, त्यामुळे झक्कास अशी पत्रिका तयार व्हायला हवी आणि हा फोन घ्या आणि लगेच त्याला लावा. तेव्हा बाळाभाऊ लगेच फोन करण्यासाठी बाहेर जातात. तर सयाजी काका कावेरीला म्हणतात ऐश्वर्या कुठे, आणि तेवढ्यात ऐश्वर्या घरी येते. कावेरी विचारते की ऐश्वर्या बाळा तू दाखवलेस का त्यांना मणिमंगळसूत्राचे डिझाईन. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो. तर कावेरी विचारते की आवडले का त्यांना. तर ऐश्वर्या सांगते आवडणारच त्यांना, आणि डॅडा त्यांच्या घरी जाम प्रॉब्लेम आहे. तर सयाजी विचारतो की आता काय झाले. तर ऐश्वर्या सांगते की 10 जणांची 10 मत आहे तिकडे. सौमित्र आणि मला आमचं असं काही एकत्रपणा मिळालाच नाही. तो तर मला त्याच्या रूममध्ये घेऊन जाण्याऐवजी तिकडेच सर्वांसमोर बसला होता. तेव्हा कावेरी म्हणते की अगं एकत्र कुटुंब आणि मोठ्या कुटुंबात असेच असते. तर सयाजीरावांना खूप हसू येते. कावेरी म्हणते की उलट अशा वातावरणात छान वाटते. तर ऐश्वर्या म्हणते की मला असे वातावरण नाही आवडत. त्यांनाच कसे मध्ये नाक खुपसायचे असते, मग काहीतरी स्वतःची मोकळी स्पेस नको का. ॲक्च्युली माझीच चूक झाली की मी सौमित्राला बाहेर बोलवायला हवे होते. आमच्यात काहीतरी नीट व्यवस्थित बोलणे तरी झाले असते. तर ऐश्वर्या फ्रेश होण्यासाठी आतमध्ये जाते. तर कावेरी सयाजीरावांना म्हणते की आओ इकडे आपली लेक एकुलती एक आहे, परंतु आता तिला 4 गोष्टी समजावून सांगा. रणदिव्यांची सून होणार ती आता. एकत्र कुटुंब एकत्र आहे, मग तिथे जुळून घ्यायला नको का. सयाजी काका म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, निमंत्रकाची जी लिस्ट आहे ती व्यवस्थित झाली का त्याकडे लक्ष द्या. त्यानंतर इकडे जानकी ही आपल्या देवघरामध्ये दिवा लावते आणि देवाला नमस्कारच करत असते. तेवढ्यात सौमित्र हा अवंतिकाशी बोलत असतो की अवंतिका प्लीज समजावून घे, आपल्याला पुढे नाही जाता येणार. अवंतिका म्हणते की असे काय बोलतो सौमित्र, तुझे माझ्यावर प्रेम नाही का. आणि जानकीच्या हे सर्व कानावर येते. तेव्हा सौमित्र म्हणतो की माझे फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. पण तर अवंतिका म्हणते की पण वगैरे काही नाही, काहीतरी कर म्हणून अवंतिका खूप रडू लागते. अवंतिका म्हणते की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, हे तुला समजते. तर सौमित्र सुद्धा तेच बोलतो की मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आणि जानकी ही सौमित्राच्या पाठीमागून आलेली असते आणि हे सर्व ती ऐकते. तिला तर धक्काच बसतो. सौमित्राची सुद्धा अवस्था खूप बिकट झालेली असते आणि तो सुद्धा खूप रडत असतो. सौमित्र रडतच म्हणतो की आयुष्यभर आता असेच जगत राहायचे. सौमित्र आय एम सॉरी बोलून फोन लगेच कट करतो आणि मागे वळून बघतो. तर जानकी विचारते की भाऊजी कुणाशी बोलत होतात. तर सौमित्र म्हणतो की नाही जानकी वहिनी, मी सर्व काही हे व्यवस्थित केले, सर्व तुमच्या मनासारखेच होईल, तुम्ही काळजी करू नका. दादाने सांगितलं की दिलेला शब्द नाही मोडायचा, मग मी नाही मोडणार. मग त्यासाठी 2 जीवांची ताटातूट झाली तरी चालेल, आयुष्यभर रडत जगावे लागले तरी चालेल, दिलेला एक शब्द पाळायला जिवंतपणी मेल्यासारखं जगायला जरी वाटले तरी चालेल. हे असेच खोटं जगत राहीन मी आयुष्यभर. तर जानकी म्हणते की प्लीज असे म्हणू नका. तर सौमित्र म्हणते की वहिनी पण तो शब्द मी नाही मोडून देणार. आता अवंतिकेचा जीव जरी गेला तरी डोळ्यामध्ये एक अश्रू सुद्धा येऊन देणार नाही.
आणि सौमित्र रडतच आतमध्ये निघून जातो। तर जानकीला ही सौमित्र आणि अवंतिकेची अवस्था बघून खूप वाईट वाटते। तिच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी येते। तेव्हा जानकीला सुद्धा अवंतिकाची ते बोलणे आणि ते सर्व काही क्षण आठवतात। जानकी विचार करते की देवा आता काय करू, या धर्मसंकटातून कसा मार्ग काढायचा। त्यानंतर इकडे ऋषिकेश आणि ओवी हे खेळ खेळत असतात आणि तेथे जानकी येते। जानकी म्हणते की ओवी, आई बाबांना थोडंसं बोलायचं, तू जरा बाहेर जा। तर ओवी म्हणते की अगं आई आम्ही खेळतो। तर ओवी ही लगेच स्टॅच्यू करून बाहेर निघून जाते। तेव्हा जानकी दरवाजा लावून घेते आणि ऋषिकेशला म्हणते की आपण ऐश्वर्या आणि सौमित्र भाऊजी यांचे लग्न थांबवूयात। ऋषिकेशला तर धक्काच बसतो आणि जानकी तू बरी आहेस ना, हे काय मध्येच काय बोलतेस तू। तर जानकी म्हणते मला अवंतिका आणि तिचे बाबा भेटण्यासाठी आले होते। सौमित्र भाऊजींनी आपल्याला जसे सांगितले होते की अवंतिकाने जीव देण्याचा प्रयत्न केला, हे तिच्याकडे बघून सर्व काही जाणवत होते। तिच्या हाताला पट्टी होती, तिची मानसिक अवस्था फार बरी नाही वाटली मला। ती आणि तिचे बाबा माझ्यासमोर हात जोडून विनवणी करत होते। त्यांना बघून माझ्या काळजामध्ये खरंच धक्का बसल्यासारखा झाला। तर आजी या दोघांचे बोलणे चोरून खिडकीतून ऐकत असते। अवंतिकाकडे बघून असे वाटत होते की तिचं सौमित्र भाऊजीवर खूप प्रेम आहे आणि सौमित्र भाऊजींचे सुद्धा तिच्यावर खूप प्रेम। ऋषिकेश, दोन जीवांची अशी ताटातूट नको करायला, हे पाप आपण करू शकत नाही। मी सौमित्र भाऊजींचं मगाशी तिच्याबरोबरचं बोलणं सुद्धा फोनवर ऐकले। सौमित्र भाऊजी अगदी लहान मुलासारखं रडत होते। इतक्या वर्षात मी सौमित्र भाऊजींना असे रडताना नाही बघितले, त्यामुळे मला नाही वाटत की हे लग्न होणे योग्य आहे। ते फोनवर अवंतिकाला सांगत होते की अवंतिका तू तुझ्या काळजावर दगड ठेव। तर ऋषिकेश म्हणतो की तो एकदम बरोबर सांगितले, त्याने आता जानकी मनावर दगड तर ठेवायलाच हवा, नाहीतर तर जानकी म्हणते की अहो एखादी न आवडती भाजी घशाखाली सुद्धा जात नाही, येथे आयुष्याच्या जोडीदाराचा प्रश्न आहे। ऋषिकेश म्हणतो की एकदा आपण त्याला संधी दिली होती, त्याने जेव्हा प्रेम प्रकरणाची कबुली दिली तेव्हा तू त्याला व्यवस्थित विचारले होते, त्यावेळेस तो काय म्हटला होता, त्याने तर तुला वचन सुद्धा दिले होते, त्याच्यासाठी हे प्रेम प्रकरण संपले असेच त्याने तुला वचन दिले होते आणि सयाजीरावांशी मुलीची लग्न सुद्धा करेल हे सुद्धा। मग त्या वचनाचं काय झाले, हा सर्व तुला पोरखेळ वाटला का। तेव्हा जानकी म्हणते की आयुष्यात प्रत्येक गोष्ट 1+2 इतकी सोपी नसते। मनाचा आणि भावनांचा थांब कुणाला लागला, परिस्थितीनुसार मन हे हेलकावे खात असते। आत्ताचा तुमचा राग मला कळतो, परंतु तुम्ही सौमित्र भाऊजींच्या मनस्थितीचा विचार केला का। मान्य आहे त्यांनी आपल्याला वचन दिले होते, पण त्यांच्या एका गैरसमजामुळे ती एक चूक झाली होती। आपणही नकळत त्यांच्यावर प्रेशर दिले होते, मग भावनेच्या भरात जाऊन त्यांनी होकार दिला। मी मान्य करते की त्यांच्याकडून ही चूक झाली, पण त्या चुकीची शिक्षा त्यांना जन्मभरासाठी द्यायची का। नाही ऋषिकेश, माझ्या मनाला हे पटत नाही। मग त्यासाठी आपल्याला यातून मार्ग तर काढायलाच हवा। हवं तर आपण सयाजीरावांकडे पुन्हा जाऊयात, मी त्यांच्यापुढे हात जोडेन, पाया पडेल। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी इतकी भाबडी राहू नकोस, सगळे जग हे तुझ्यासारखे नसते, हे कधी लक्षात येईल तुझ्या। सयाजीरावांकडे आपण हा प्रस्ताव घेऊन गेलो होतो, त्याच्या अगोदर काय घडले हे विसरलीस का तू। आजी अगदी बारकाईने हे सर्व ऐकत असते। तर ऋषिकेश म्हणतो की सयाजीरावांच्या बाबतीत आपण एकदा धाडसाने चान्स घेतला, त्यावेळी तो फळला सुद्धा, तो त्यावेळी त्याचा फायदा होता। परत उलट प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे जायचे, मग याचा परिणाम काय होईल हे वेगळे सांगायला नको तुला। तर जानकी म्हणते की म्हणजे सयाजीरावांच्या दहशतीला घाबरून सौमित्र भाऊजी, अवंतिका, ऐश्वर्या या तिघांचे आयुष्य बर्बाद करायचे का। ऋषिकेश, हे तुम्ही बोलतात का, नाही असे होता कामा नये। ऋषिकेश, मला फक्त तुमची साथ हवी, यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपण काढू शकतो, हे लग्न आपण थांबूया। तर ऋषिकेश म्हणतो की जानकी ते शक्य नाही, रणदिव्याच्या घरातील माणसं शब्द देऊन कधीच मागे फिरत नाही। हे बघ जानकी, आजपर्यंत मी तुझे सर्व ऐकले, पण ही गोष्ट मी नाही ऐकू शकत, हे लग्न होणार म्हणजे होणारच। ऋषिकेश बाहेर निघून जातो। तर आजी जानकीकडे बघत म्हणते की मोठी आली लग्न मोडणारी, येऊन दे शेरात सव्वाशर येते ना, म्हणून हातपायीचे कापायला लागलेत, सिंहासन डळमळीत व्हायला लागले। आणि लक्षात ठेव की त्या पोरीला मी या घरातील सून म्हणून नाही आणले, माझं नाव सरस्वती नाही। आणि आजी निघून जाते। तर जानकी विचारत करत असते। तर हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये ऋषिकेश जानकीला म्हणतो की आता बाण सुटला, कसलाही दगाफटका होणार नाही असा शब्द मी सयाजीरावांना दिला। आपला टेम्पो जळताना, सारंगला मारहाण करताना त्याने मागे पुढे बघितले नाही। मग फक्त विचार कर की सौमित्र जर त्यांच्या हाती लागला तर ते त्याला जिवंत सोडतील का। तर इकडे अवंतिका सौमित्रला फोन करते आणि आपण दोघे पळून जाऊयात, मी तुला जेथे सांगते तेथे तू लवकर ये, म्हणून अवंतिका
आणि सौमित्र हे रात्री गुपचूप पळून जात असतात आणि त्याच वेळेस सयाजीरावांची गाडी समोरून येते आणि लगेच अवंतिका आणि सौमित्र यांच्या हातातील बॅग का खाली पडतात। तर लगेच सौमित्र हा अवंतिकाला जवळ घेतो आणि समोर धक्केने हे सर्व बघत असतो। तर दोघेजण खूप घाबरतात। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।